बातमी आहे थंडीची। राज्यामध्ये आजही थंडीची लाट कायम आहे। कडाक्याच्या थंडीमुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अहिल्यानगर हे महाबळेश्वरपेक्षा सुद्धा थंड ठिकाण ठरलेलं आहे। या ठिकाणी तापमान 5.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय। तर बुधवारपासून तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र सध्या राज्यामध्ये थंडी कायम असल्याचं दिसतंय। तर मुंबईकर गेले 2 दिवस गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत। मुंबईच्या किमान तापमान आणि कमाल तापमानामध्ये घट झालेली आहे। तुलनेने मुंबई उपनगरातील तापमान मात्र अधिक घसरलेलं आहे। किमान तापमान 14 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय। तर गेल्या आठवड्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या आसपास होता आणि किमान तापमान 20 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं गेलं होतं। पण रविवारपासून त्यामध्ये घट होताना दिसतेय। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। आकांक्षा, काय सांगाल? मुंबईसह उपनगरामध्ये थंडीची चाहूल लागल्याचं दिसतंय। मागील 2 दिवसांपासून बोचरी थंडी या ठिकाणी पडू लागलेली आहे। थंडी तुम्हाला कशा पद्धतीने मुंबईमध्ये जाणवतीये? नक्कीच राज्यभरामध्ये थंडीचं वातावरण आहे। सध्या मुंबईमध्ये देखील किमान तापमानात घट झाली असली मात्र मुंबईकरांच्या प्रदूषणामध्ये ही प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बऱ्याच ठिकाणी जे प्रदूषण आहे ते किमान तापमानमध्ये आहे। त्यासोबत पाहायला गेला तर आपण सध्या आहोत ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अनेक लोक आहेत जे मुंबईकर आहेत ते या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, काही सायंकाळी चालण्यासाठी येत असतात। मात्र त्यांना प्रदूषणाचा फटका बसत आहे आणि नक्कीच ही मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी ही बातमी आहे की प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। मुंबईची हवा पाहायला गेलं तर मध्यम श्रेणीत असली तरी काही भागात ही वाईट आणि अति वाईट यामध्ये देखील आहे। शिवाजीनगर, गोवंडी आणि मालाड येथे देखील ही जी हवेची गुणवत्ता आहे ती सध्या वाईट आहे। तर त्यानंतर पाहायला गेलं तर नेव्हीनगर, कुलाबा येथील सुद्धा ही हवा ही अति वाईट श्रेणीमध्ये नोंद केलेली आहे। त्यामुळे जे मुंबईकरांच्या चिंतेत ही भर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत या अति वाईट गुणवत्तेमुळे कुठेतरी आता मुंबईकरांना अनेक आजारांचा देखील सामना करावा लागणार आहे। त्यामुळे नक्कीच मुंबईकरांनी सध्या स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे। निश्चितच आकांक्षा, एकूणच असं म्हणता येईल की जरी गुलाबी थंडी पडू लागलेली असली, वातावरण चांगलं असलं तरी देखील दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र बिघडलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।